नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ आहे निकषा संदर्भामध्ये। हा एक लॉंग व्हिडिओ आपला असेल आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निकषावर, बरोबर। आणि ह्याचे जे एक एक निकषावर एक एक शॉर्ट व्हिडिओ येणार आहे ना, तो पण शेअर करणार आहे। तुम्ही तो पण पाहू शकता आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला सापडला नाही शॉर्ट व्हिडिओ मध्ये, तर हा लॉंग व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण एकत्र निकष योजनेच्या अंतर्गत जे आहेत ना ते माहिती होतील। अगोदर पण माहिती असतील पण आपल्याला लक्षात राहत नाही। आता बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत, त्यांना कळतच नाहीये की त्यांचे फॉर्म का अपात्र झाले। त्यासाठी आपण सांगितलंय की एकदा जाऊन महिला बाल कल्याण विभागामध्ये स्टेटस चेक करा। आता बऱ्याच महिलांनी स्टेटस चेक केलेला आहे आणि मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की त्यांचा फॉर्म हा कुठल्या कारणास्तव अपात्र झालेला आहे, त्याच्यावर पण मी व्हिडिओ शेअर करते। आता ते व्हिडिओ शेअर करण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला ती माहिती मिळावी। तसंच तुमचंही असू शकतंय ना काहीतरी की तुमचा फॉर्म अपात्र झाला, लाभ मिळत नाही, अचानक लाभ बंद झाला, त्यासाठी ते व्हिडिओ शेअर करणार आहे। आजचा व्हिडिओ निकषावर आहे योजनेच्या अंतर्गत। तर आपल्या योजनेचे जे निकष आहेत ना ते 7 आपले निकष आहेत का। आणि हे जे मी सांगत आहे निकष हे कुटुंबाला लागू होतात। निकष पूर्ण कुटुंबाला, एका राशन कार्ड मध्ये किती नाव आहे त्या पूर्ण जे 4 माणसाचं 5 माणसाचं कुटुंब असतं ना, तसं कुटुंबाला हे निकष लागू होतात जे मी सांगतेय। आता हे जे निकष काय आहेत ते पुढे जाणून घेऊया। पहिला निकष आहे तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरायला नको। जर तुमच्या घरात कोणीही ITR भरत असेल तर तुम्ही योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही। आलं का लक्षात? त्यामुळे तुमच्या घरात कोणीही ITR भरलेला व्यक्ती नको आहे जो ITR भरत असेल, हा पहिला निकष। दुसरा निकष असा आहे, ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित असं 2च महिला लाभ घेऊ शकतात। 2 पेक्षा जास्त महिला या योजनेचा अंतर्गत लाभ घेऊ शकत नाहीत। आणि जर अशा पद्धतीने लाभ घेत असतील तर एखाद्या वेळेस एकाचा लाभ चालू राहील आणि दुसरीचा लाभ बंद होईल, हे लक्षात घ्या। तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत ते एकदा चेक करा। आलं का लक्षात? तिसरा निकष आहे याच्यामध्ये तुमचं उत्पन्न। हे जे निकष मी सांगते हे कुटुंबासाठी आहेत, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये तुमच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला नको आहे। जर तुमच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंटची सर्व्हिस करत असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये गव्हर्नमेंटची पेन्शन कोणीही घेत असेल, रिटायर कोणी झालं असेल, बरोबर, आणि आता पेन्शन घेत असेल तरी पण तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे। त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी कुटुंबात तुमच्या कोणीही पेन्शन घेत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। जर तुमच्या कुटुंबात कोणीही पेन्शन घेत असेल तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे। आलं का लक्षात? तुमच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर जर 4 व्हीलर असेल तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे। कारण या योजनेच्या अंतर्गत जर कुटुंबात कोणाच्याही नावावर 4 व्हीलर असेल तर फॉर्म अपात्र होणार आहे। त्यामुळे कोणाच्याही नावावर 4 व्हीलर नसायला पाहिजे। आणि समजा आता तुमच्या घरात कोणाच्याच नावावर 4 व्हीलर नाही पण अगोदर होती, पण ती 4 व्हीलर आता दिसते आहे, त्याच्यामुळे RTO डाटा रिजेक्टेड आला असेल तरी फॉर्म अपात्र होणार आहे। हे पण लक्षात घ्या। बऱ्याच महिलांचा मला प्रश्न आहे, ताई आमच्याकडे तर 4 व्हीलर अगोदर होती आता नाही तरी आमचा फॉर्म अपात्र झालाय। तर तुमचं पण असं झालंय का ते एकदा चेक करून घ्या। तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरायला पाहिजे नाही, अजिबात। तुमच्या घरात जर कोणीही ITR भरत असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म आता अपात्र होणार आहे। आणि बऱ्याच महिलांचे या कारणामुळे सुद्धा आता फॉर्म अपात्र झालेले आहेत, एकदा चेक करून घ्या। ह्याच्यामध्ये पुढचा जो निकष आहे तुमचं वय 21 ते 65च्या आत पाहिजे। जर तुमचं वय 21 ते 65 च्या पुढे असेल, जर तुमचं वय 21 ते 65 असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकता। पण जर तुमचं वय 65 पेक्षा जास्त झालं असेल किंवा तुम्हाला या महिन्यात 65 वर्ष पूर्ण झाले तरी तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लाभ मिळणार नाही, एवढं लक्षात घ्या। हे आपल्या योजनेच्या अंतर्गत निकष आहेत, त्यामुळे तुम्ही या निकषामध्ये बसता का तुम्ही एकदा चेक करून घ्या। आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो मी सांगणार आहे। बऱ्याच माझ्या मुली होत्या, त्या मुलींनी त्यांचं वय कमी असताना फॉर्म भरले, म्हणजे आता 20 वर्ष 5 महिने असेल किंवा मग 20 वर्ष असेल, 19 वर्ष असेल, तर अशा सुद्धा मुलींचा फॉर्म अपात्र होणार आहे। त्यामुळे ते पण एकदा चेक करा। आपल्याकडे वयाची अट 21 ते 65 एवढीच वयोमर्यादा आहे या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी। त्यामुळे तुम्ही चेक करून घ्या की तुमचं वय जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा किती होतं, 20 वर्ष 5 महिने होतं का, 20 वर्ष होतं का, 19 वर्ष होतं, ते चेक करा। जर तसं काही असेल तरी सुद्धा तिथेही त्या कंडिशन मध्येही तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे, हे लक्षात घ्या। कारण
बरेच फॉर्म आता पात्र झालेले आहेत आणि त्याचे मेन कारण जे आहेत ना ते मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या अंतर्गत सांगितले. आता ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, बरोबर, तर मला परत कमेंट करा. आणि याच व्हिडिओच्या अंतर्गत, आता हा लॉंग व्हिडिओ झाला, आता याच व्हिडिओच्या अंतर्गत मी आपला जो मोठा व्हिडिओ, आपले जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना निकर्षाचे, ते पण मी शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्येच त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये या लॉंग व्हिडिओची लिंक देणार आहे. त्यामुळं हा शॉर्ट व्हिडिओ पाहिला की तो लॉंग व्हिडिओ पण पहा, हे लक्षात घ्या. त्यामुळं काळजी करू नका, तुम्हाला बरोबर सगळे जे आहे ते निकष माहिती होईल आणि तुमचं तुम्हाला समजेल की तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात. म्हणून हे आपण अशा पद्धतीने काम करत आहोत. तुमच्या कमेंट पण घेणार आहे. आता बघा, काल एक कमेंटवर व्हिडिओ शेअर केलाय, आता अजून 2 कमेंट अशा आलेल्या आहेत मला, जेणेकरून तुम्हालाही समजेल की त्या कारणास्तव तुमचा फॉर्म अपात्र झाला का, हे तुम्हाला समजावं म्हणून मी करते. महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन अजिबात गोंधळ घालू नका. ते लोक तुम्हाला कुठेही सहकार्य करू शकणार नाही. ते फक्त तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करून देतील. आपण तशी विनंती पण सगळ्यांना केलेली आहे. फक्त फॉर्मचं स्टेटस चेक करा, तुमचा फॉर्म अपात्र का झाला तेवढं फक्त चेक करा. बाकी तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण ते लोक ऍप्लिकेशन पण घेत नाहीयेत. आता ह्याच्यावर आपण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुमचे फॉर्म अपात्र का झाले हे आपल्याला कळेल ना, त्यावेळेस आपण सरकारकडे ही माहिती पाठवू की अशा पद्धतीने पण फॉर्म अपात्र झालेले आहेत. त्याच्यासाठी मी ही माहिती गोळा करते. मला बघायचं की कोणाकोणाचे फॉर्म कुठल्या कुठल्या कारणास्तव अपात्र झालेले आहेत. तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. अजून याच्यामध्ये काही राहिलं असेल तर मला कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर करा. मी शेअर का करू असं विचार करू नका. तुमच्यामुळे कुणाला तरी त्यांच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायला मिळेल किंवा त्यांना लाभ का मिळत नाही ते त्यांना समजेल. विनाकारण उन्हातानामध्ये महिला बाल कल्याण विभागामध्ये जाऊन महिला खूप गोंधळ घालत आहेत आणि त्यांनाही त्रास होतोय ना. गावखेड्यातून महिला बाल कल्याण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं म्हणल्यावर उन्हातानामध्ये, त्यामुळे त्यांची चिडचिड होते. म्हणून हे व्हिडिओ शेअर करा. आपले जेवढेही आता व्हिडिओ निकषावर येणार आहे ते सगळे शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. आता हे निकष तुम्हाला लक्षात आले, हे आपल्या योजनेच्या अंतर्गत निकष आहेत. कमेंट करा तुमच्या प्रश्नांना उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.